मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। दरम्यान मुंबईकरांनी जरांगे आणि आंदोलकांना सहकार्य करावं असं आवाहन मंत्री विखे पाटलांनी केलं। तर शरद पवार राजकीय पोळी भासतात हे दुर्दैव असल्याची टीका देखील विखे पाटील यांनी केलेली आहे। नाही, आज भेट घेण्याचा प्रश्न नाही, कारण त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत। पुन्हा ते हे सांगणार की मी जी माहिती मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला आहे। म्हणून मला वाटतं की आता समिती सदस्यांची समिती चर्चा झाली, 5 वाजता ॲडव्होकेट जनरलच्या समिती चर्चा होईल। पुन्हा जर आवश्यकता वाटली तर पुन्हा एकदा समितीची बैठक होईल आणि मग मला वाटतं अंतिम प्रस्ताव तो माननीय जरांगे पाटलांना देण्यात येईल। मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटतं की ते राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते। मग 94 साली मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना त्यांचं हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज अंतर्भाव करा म्हणून। 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते, त्यावेळी केंद्रामध्ये यूपीचं सरकार होतं, राज्यामध्ये यूपीचं सरकार होतं। 10 वर्ष त्यांना समजलं नाही का, लक्षात आलं नाही का त्यांना की घटनेत बदल करून देऊ शकतो आपण। कारण मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना, ती जुनीच मागणी आहे। म्हणजे आपल्या स्वतःकडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण केली नाही। आज या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैव आहे। एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांच्या कोणी अपेक्षा नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।